नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या आज टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण इथे घेणार आहोत सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन आन्सर. हे क्वेश्चन आन्सर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यामध्ये सगळे PYQचा बेस आहे. आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा अभ्यास इथे करणार आहोत, पण PYQचा अभ्यास केल्यानंतर जे अतिसंभाव्य प्रश्न बनतात ते सगळे मी या लेक्चरमध्ये घेऊन आलेली आहे. सो लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्या. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी लेक्चर बघत आहे त्या प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. दर रविवारी सकाळी 10 वाजता तुमच्यासाठी हे लेक्चर असतं की संडेला तरी तुम्ही सायन्सचा अभ्यास करावा, यासाठीचं तुमचं हे लेक्चर आहे. आणि हे लेक्चर तुमच्या कुठल्याही विभागामध्ये चालेल, बट याचा बेस पोलीस भरतीचा असणार आहे. ओके. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. बघूया पहिला प्रश्न. ठीक आहे. ज्याला आन्सर येत असतील त्यांनी ऑफलाईन कमेंट करा. ठीक आहे. तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या बघितल्या जातात, चेक केल्या जातात. काही अडीअडचण असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. ठीक आहे. कमेंट बॉक्स त्याच्यासाठीच आहे. तर तुम्ही तुमचे काही अडीअडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील क्वेश्चनशी रिलेटेड, तर तुम्ही सांगू शकता. ओके. तर बघा पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणते मासे गोड्या पाण्यात सापडतात? ठीक आहे. गोड्या पाण्याचे आणि खाऱ्या पाण्याचे. ठीक आहे. जे जे जीवजंतू आहे हे वेगवेगळे आहे. तर गोड्या पाण्यात सापडणारे तुम्हाला मासे ओळखायचे आता. ठीक आहे. बघा सुरमई आहे, पापलेट आहे, रोहू आहे आणि यापैकी नाही. काय आन्सर येऊ शकतं? जे गोड्या पाण्यात राहतात, खाऱ्या पाण्यात नाही राहत ते. जास्ती करून ते गोड्या पाण्यातच सापडतील. असे कोण? काय आन्सर येऊ शकतं? सुरमई, पापलेट. मासे आवडतात का खायला? इकडचे भरपूर असे स्टुडंट आहे की ज्यांना नॉनव्हेज जास्त आवडतं, त्याच्यात मासे पण जास्त आवडतात है ना. तर त्यांना माहिती असतील की गोड्या पाण्याचे कोणते, खाऱ्या पाण्याचे कोणते. तर गोड्या पाण्यात आढळणारे असतात रोहू. ठीक आहे. पर्याय नंबर 3 योग्य. हा जो रोहू मासा आहे हाच तुम्हाला गोड्या पाण्यात सापडतो. बाकी पापलेट, सुरमई जे आहे ते तुम्हाला खाऱ्या पाण्यात सापडणारे आहेत. ठीक आहे. समजलंय? जसं की रोहू सगळ्यांना माहितीच आहे, तरी सुद्धा मी एकदा डायग्राम तुम्हाला दाखवून देते की अशा पद्धतीचा दिसतो आणि प्रत्येक मास्यावरती खवले असतात, मीन्स स्केल असतात. आता स्केलचे विविध प्रकार आहे, प्लॅकॉइड, सायक्लॉइड, ग्लॅनॉइड. हा वेगळा विषय. सगळ्यांवरती काय असतात? खवले मीन्स स्केल असतात. समजलंय सगळ्यांना? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे तुमच्या स्क्रीनवर. मानवी आरोग्यावर फ्लोराईड युक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे काय? आता तुमच्या आरोग्यावर जर फ्लोराईड युक्त पाण्याचा परिणाम होत असेल तर काय होऊ शकतं? आपल्या आरोग्यामध्ये काय बदल होऊ शकतात? हे पाणी आपल्यासाठी हानिकारक आहे की आपल्यासाठी हे चांगलं आहे? काय होऊ शकतं? सर्दी होईल तुम्हाला, कावीळ होईल, अकाली वृद्धत्व येईल की अतिसार होईल? काय सांगू शकता त्याचं आन्सर? चला पटापट आन्सर करायचे आहे. तुम्ही ऑफलाईन मध्ये आन्सर करून घ्या. ठीक आहे. म्हणजे नंतर तुमचे आन्सर तुम्हाला चेक करता येईल. ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये आन्सर देता येईल तुम्हाला. तर बघा मानवी आरोग्यावर फ्लोराईड युक्त पाण्याचा परिणाम म्हणजे अकाली वृद्धत्व येणे. ठीक आहे. कारण फ्लोराईड हे आपल्या पूर्ण बॉडीसाठी, ठीक आहे, आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये. याच्याने तुमचे जे ऑर्गन आहे ते खराब होऊ शकतात. तुमचे जे ऑर्गन आहे ते डॅमेजही होऊ शकतात. म्हणजेच काय की अकाली वृद्धत्व येण्याची शक्यता असते. तर सर्दी जो आहे हा बॅक्टेरियल डिसीज आहे. कावीळ जो आहे हा विषाणूजन्य आहे, म्हणजे व्हायरस असतं. कावीळचे व्हायरस आहे. 5 प्रकारचे व्हायरस आहे. ABCDE हे कावीळचे व्हायरस आहे. कावीळ हा यकृताचा आजार आहे. आपल्या यकृतामध्ये बिघाड झाल्यानंतर कावीळ हा आजार होतो. ठीक आहे. समजलेलं आहे. मग फ्लोराईड हा एक क्षार आहे आपल्या शरीरातला, पण त्याचा जर जास्त वापर होत असेल किंवा जास्त ते तुमच्या शरीरामध्ये जात असेल तर ते ऑर्गनला खराब करण्याचं कार्य सुद्धा करतं. म्हणून अकाली वृद्धत्व येऊ शकतं. ओके. पर्याय नंबर 3 आला योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा पुढचा प्रश्न. हा क्वेश्चन प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि हा दरवेळेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. सो पुढेही जी भरती असणार आहे, तुमची जी वॅकन्सी आता आहे, जी ही भरती आहे, प्रत्येक आणि प्रत्येक विभागात आणि प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला विचारला जाईल. जिथे सामान्य विज्ञानाचं लेक्चर असेल, ज्या गव्हर्नमेंट एक्झामला सामान्य विज्ञान असेल सिलेबसमध्ये, त्या प्रत्येक ठिकाणी हा क्वेश्चन कॉमन आहे. तुम्हाला येणार म्हणजे येणार. फिजिक्स मधला प्रश्न आहे. ठीक आहे. बघा इको साऊंड बद्दल विचारलेला आहे की प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी सर्वसाधारणपणे किती अंतराची गरज असते? काय आन्सर येऊ शकतं? आता हा क्वेश्चन बऱ्याच जणांचा पाठ झालेला आहे. आता इथे कसं आहे बघा,
अंतराचे सूत्र तुम्हाला वापरायचंय. काय करायचंय तुम्हाला प्रतिध्वनी जेव्हा तुम्हाला काउंट करायला लावतील, इको साउंड जेव्हाही काउंट करायला लावतात, तेव्हा अंतराचं सूत्र वापरायचंय. कारण आपल्याला इथे अंतर काढायचंय ना, किती अंतराची गरज आहे. सो आपल्याला इथे अंतराचं सूत्र वापरायचंय. जसं ऑप्शन दिलंय बघा 15 मीटर, 17, 20 आणि 25. काही आन्सर येऊ शकतं बरं? आतापर्यंत ज्या स्टुडंटने सेशनच्या लिंकला शेअर केलेलं नाहीये, सेशनला लाईकही नाही केलेलं आहे, त्यांनी सर्वात आधी सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय. सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. ओके. आपलं ॲप सुद्धा आहे. ॲपला डाउनलोड करून ठेवा. तिथे तुम्हाला सगळ्या PDF अवेलेबल करून देण्यात येतील. ओके. आन्सर आपलं येणार आहे 17 मीटर. पर्याय नंबर दुसरा योग्य. कसं आलं हे आन्सर? ठीक आहे. तर बघा, जेव्हा पण आपल्याला इको साउंड काढायचा असेल, त्याचं जर तुम्हाला अंतर काढायचं असेल, डिस्टन्स तुम्हाला मेजर करायचं असेल, तर मी म्हटलं अंतराचे सूत्र वापरायचे. पण त्याच्या अगोदर आपल्याला ध्वनी बघायची आहे. ठीक आहे. मग आता तापमान बघूया. 22 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. ठीक आहे. 22 डिग्री सेल्सिअस काय आहे आपलं तापमान आहे. मग ह्या तापमानाला 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग असतो किती? 344 मीटर पर सेकंद. इथपर्यंत लक्षात आलं? 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला इतकं जर टेम्परेचर तुमचं असेल, तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये कदाचित 22च्या ऐवजी 24 डिग्री सेल्सिअस दिलं, 20 डिग्री सेल्सिअस दिलं, तरी सुद्धा तुम्हाला हे काढता यायला पाहिजे. ठीक आहे. आपण इथे घेऊया 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा वेग 344 मीटर पर सेकंद आहे आणि तुमच्या मेंदूमध्ये आवाजाचे सातत्य याचा अर्थ काय, की तुम्ही बोलल्यानंतरच एखादी व्यक्ती 1च सेकंदात बोलत असेल, तर तुमचा मेंदू त्या आवाजात आणि आपल्या आवाजात कन्फ्यूज होतो. ठीक आहे. त्याला समोरचा आवाज कळत नाही. म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये आवाजाचे जे सातत्य आहे ते 0.1 सेकंदाचे असते. लक्षात आलं? बघा, तुम्ही असं जेव्हाही काही शब्द बोलाल आणि समोरची व्यक्ती ही तेव्हाच बोलेल 1 सेकंदाच्या आतमध्ये, तर तुम्हाला त्याचं बोलणं ऐकायला येणार नाही. कारण आपला मेंदू आपल्या आवाजाचे सातत्य किती सेकंद राहील? 0.1 सेकंद. सो 0.1 सेकंदाच्या नंतर जर कोणाचा आवाज असेल, तरच तो आपण ओळखू शकतो. आपला मेंदू ओळखू शकतो. ठीक आहे. म्हणजे इथं काय झालं? 0.1 सेकंद आला. ठीक आहे. मग आता अंतराचे सूत्र इथे वापरायचं आहे. मग अंतर बरोबर वेग गुणिले काळ. हे काय केलं आपण? सूत्र इथे लिहून घेतलं. हे काय झालं? अंतराचं सूत्र झालं. मग वेग किती आहे? 344 मीटर पर सेकंद गुणिले काळ किती आहे? 0.1 सेकंद. आन्सर काय येईल इथे? 34.4 मीटर पर सेकंद. ठीक आहे. आता तुमचं आन्सर काय आलं? 34.4 मीटर पर सेकंद. ठीक आहे. मग प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी, प्रतिध्वनीचा अर्थ काय, की समजा तुम्ही आता इथे आहात. ठीक आहे. तुम्ही इथे उभे आहात आणि इथे काय आहे? अडथळा आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? इको साऊंड काढायचं आहे. काय करायचं आहे? इको साऊंड. आता इको साऊंड आपला किती आला? 34.4 मीटर पर सेकंद. ठीक आहे. मग आता आपल्याला इथे जाण्याचा आणि इकडनं पुन्हा येण्याचा काढायचा आहे. इको काढायचा आहे. इको म्हणजे काय? पुन्हा आलेला आवाज. मग पूर्ण अंतर किती होतं? 34.4. म्हणून आपण ह्याला काय करायचं? डिवाइड करायचं बाय 2 ने. तर आन्सर काय येईल आपलं? 17.2 मीटर पर सेकंद. म्हणजे इकडनं जायला 17.2 मीटर सेकंद लागणार, तर तिकडनं यायला पण 17.2 मीटर पर सेकंद लागणार. सो आपलं आन्सर काय येणार आहे, की इको साऊंड पुन्हा प्राप्त होण्यासाठी किंवा ऐकायला येण्यासाठी 17.2 मीटर पर सेकंद वेळ लागतो. ठीक आहे. तेवढं अंतर आहे. ठीक आहे. समजलंय? म्हणून आपण आन्सर काय केलं इथे? 17 मीटर. लक्षात आलं? आय होप की तुम्हाला हा क्वेश्चन लक्षात आला असेल. हा क्वेश्चन तुम्हाला प्रिव्हियस इयर मध्ये भरपूर वेळेस विचारला गेला आहे. हा क्वेश्चन कधीही चेंज होणार नाही. हा क्वेश्चन कायम तुम्हाला येईल. जसं की मी तुम्हाला बोनस क्वेश्चन सांगून ठेवलेले आहेत पहिलेच, की पोलीस भरती करत असाल तर सामान्य विज्ञानाचे कोणते असे प्रश्न आहे की जे कन्फर्म येतील आणि ते कन्फर्म करायचेच आहेत, कारण तुमचा एक एक मार्क महत्वाचा आहे. तसा हा पण प्रश्न आहे, हा करायचाच आहे. ठीक आहे. अंतराचे सूत्र, आवाजाचं सातत्य, 22 डिग्री सेल्सिअसला तापमान, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही स्वतः एकदा हे सॉल्व्ह करायचंय, की एकदा सॉल्व्ह केलं की आपण पुन्हा नाही विसरत. है ना? समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. तोपर्यंत बाकी सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्या.
ओके, बघा पुढचा प्रश्न काय आहे, अल्फा कण गॅमा कणांपेक्षा हलके असतात. ठीक आहे, नंतर अल्फा कणांची भेदक क्षमता गॅमा कणांपेक्षा कमी असते. आता तुम्हाला योग्य पर्याय याच्यामधला निवडायचा आहे. काय योग्य येईल? आता अल्फा, बीटा आणि गॅमा हे किरणोत्सर्जितेचे कण आहेत, माहिती आहे सर्वांना, है ना? रसायनशास्त्रामधून आलेला बेसिक काय आहे हा क्वेश्चन आहे. आन्सर काय येईल? ऑफलाईन कमेंट करून आन्सर देण्याचा प्रयत्न करा. सेशनच्या लिंकला शेअर करा. नुसतं लेक्चर बघायचं नाही तर लेक्चरला लाईक पण करायचंय. तर अल्फा कण गॅमा कणांपेक्षा हलके असतात का? चुकीचं आहे. ठीक आहे, कारण गॅमा कणांचं जे वस्तुमान आहे, गॅमा कणांचे वस्तुमान 0 आहे. वस्तुमान किती आहे रे? 0 आहे. मग आता जर गॅमा कणांचं वस्तुमानच 0 आहे तर अल्फा कण गॅमापेक्षा लहान कुठून होतील? कारण गॅमाचं वस्तुमान 0 आहे, मग अल्फाचं काही 0.0 असेल का? नाही, तर अल्फाचे वस्तुमान जास्त आहे. सो हे विधान आपलं चूक आहे. आपल्याला बरोबर विधान निवडायचं होतं. सो आपलं बरोबर विधान काय येईल की अल्फा कणांची जी भेदक क्षमता आहे ती गॅमा कणांपेक्षा कमी असते. ठीक आहे, जसं की अल्फा कण जे आहे बघा, आता अल्फा, बीटा आणि गॅमा आपण तिघही बघूया. समजा इथे काय तुमचा अल्फा आहे, इथे बीटा आहे. ठीक आहे, तर आता ही जे कण आहे इथे समजा आपण एखादा ऑब्जेक्ट घेतलेला आहे. ठीक आहे, इथे आपण एखादा ऑब्जेक्ट घेतला, इथे लिहून देते प्रॉपर, तुम्ही लिहून घ्या अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके, आता इथे 3 आपण ऑब्जेक्ट ठेवले, तर अल्फा जे कण आहे ते इथपर्यंत जातील, बीटा जे कण आहे ते सेकंड ऑब्जेक्ट पर्यंत जातील आणि गॅमा कण आहे हे सगळ्यांच्या पलीकडे जाऊ शकतात, सगळ्यांना भेदू शकतात. ठीक आहे, मग सगळ्यात जास्त भेदक क्षमता कोणत्या कणांची झाली? गॅमा कणांची. पण वस्तुमान त्यांचं किती आहे? 0 आहे. मग अल्फापेक्षा गॅमाचं वस्तुमान कसं झालं? जास्त झालं. म्हणजे गॅमाचं वस्तुमान कसं आहे? जास्त आहे आणि अल्फाचं वस्तुमान कसं आहे? इथे सर्वात कमी आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? अल्फा, बीटा अँड गॅमा. त्याच सोबत अल्फावर चार्ज कोणता असतो? अल्फा कण जे आहे हे प्लस चार्ज असतात. ठीक आहे, काय आहे? प्लस चार्ज यांच्यावर असतो. त्यानंतर जे बीटा कण आहे, ठीक आहे, बीटावरती मायनस चार्ज आहे, हे मायनस चार्ज काय करतात? सोबत ठेवतात, त्याच्यावरती मायनस चार्ज असतो. सोबत नाही ठेवत, त्यांच्यावरती चार्ज असतो. आणि गॅमा हे चार्ज रहित आहे. गॅमावरती कुठलाही चार्ज नाहीये, अनचार्ज आहेत ते. ओके, सो ह्याच्यामध्ये तुमचे 2 किंवा 3 क्वेश्चन बनवू शकतात की अल्फा कणांवरती कुठला चार्ज आहे. हे सेम टू सेम तुम्हाला पोलीस भरती 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. पोलीस भरती, ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सेम क्वेश्चन विचारला होता की अल्फा कण, बीटा कण आणि गॅमा कण यावरती कुठले चार्ज प्रेझेंट असतात. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. विटामिन के पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि विटामिन के मुळे रक्त गोठण्यास मदत होते. काय आन्सर येईल सांगा? विटामिन के काय म्हणतो आपण त्याला? विटामिन के चं रासायनिक नाव सुद्धा ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे. मग विटामिन के पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे का? आणि विटामिन के मुळे रक्त गोठवण्यास मदत होते का? काय विधान बरोबर येईल? आन्सर करायचंय सगळ्यांनी. आपलं विधान कुठलं बरोबर येईल? फक्त सेकंड वालं. ठीक आहे, म्हणजे विधान दुसरं, म्हणजे याला आपण बोलू फक्त 2 बरोबर, पर्याय नंबर दुसरा योग्य. जसं की तुम्हाला पहिलं विधान दिलंय की विटामिन के हे जे आहे हे फॅट सोल्युबल आहे. फॅट सोल्युबलचा अर्थ होतो मेदात विरघळणारे. काय? मेदात विरघळणारे. ओके, आणि के विटॅमिनमुळे रक्त गोठवण्यास मदत होते, हे तर बरोबरच होतं. इथे पाण्यात दिलं होतं म्हणून हे विधान आपलं चुकलं. मग बरोबर विधान फक्त विटामिन के मुळे रक्त गोठते एवढंच होतं. लक्षात येतंय सगळ्यांना? हे प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बेसवरून घेतलेले क्वेश्चन आहे. अतिसंभाव्य क्वेश्चनचा अर्थ असाच होतो की तो तुम्हाला पीवायक्यूच्या बेसने घेतलेला असतो. पीवायक्यूचा अभ्यास केल्यानंतरच अतिसंभाव्य क्वेश्चन आपण काढू शकतो. तसाच अभ्यास करायचा आहे. 75% क्वेश्चन रिपीट होतात. सामान्य विज्ञानाचे तो होतातच. सायन्समध्ये डबल क्वेश्चन असतात, रिपीट होतात दरवर्षी. सो जे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत त्यांना पहिले अभ्यासायचंय. ओके, आणि त्याच्या रिलेटेड त्याच्या आजूबाजूला त्या टॉपिक मध्ये येणारे प्रत्येक क्वेश्चनला अतिसंभाव्य प्रश्न म्हणतात आणि तेच अतिसंभाव्य प्रश्न आपण इथे घेत आहोत. ओके, चला पटकन सेशनच्या लिंकला शेअर करून घ्या. सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय. पुढचा प्रश्न,
बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या टॉपिक मध्ये क्वेश्चन वाढलेत तुमचे, टॉपिक पण वाढलेले आहेत. आता मूलद्रव्यांचं वर्गीकरण, आवर्त सारणी, काईल, मेंडेलिव्ह, जॉन डाल्टन, डोबेराइन आणि न्यूटन. काय येऊ शकतं? न्यूलँड्सची काय आहे, त्रिकी आहे की अष्टके आहे? डोबेराइनची त्रिकी आहे, न्यूलँडची अष्टके आहे. जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला. मग उरले कोण? मेंडेलिव्ह, म्हणजे पर्याय नंबर पहिला योग्य. मेंडेलिव्ह यांची आवर्त सारणी होती. आवर्त सारणीमध्ये सर्वात आधी जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा 63 इलेमेंट होते. इलेमेंटचा अर्थ होतो मूलद्रव्य. ही 63 मूलद्रव्य त्यांनी कार्ड्स वरती मांडली. ही कार्ड्स त्यांनी त्यांच्या ॲटॉमिक मास नुसार, म्हणजे ज्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणतात अणु वस्तुमानानुसार, अणु वस्तुमानानुसार चढत्या क्रमाने मांडली आणि आवर्त सारणीचा पाया घातला. तर मेंडेलिव्ह यांना आपण काय म्हणतो, आवर्त सारणी विकसित मेंडेलिव्ह यांनीच केलेली आहे, म्हणून मेंडेलिव्ह आवर्त सारणीचे जनक आहे. मॉडर्न जे पिरियडिक टेबल होता तो हेनरी मोसले या शास्त्रज्ञाने मांडला होता. तर हेनरी मोसले यांचा एकच नियम चेंज झालेला आहे. जसं की मेंडेलिव्ह यांनी मूलद्रव्याचा आवर्ती फल त्यांचं अणुवस्तुमान सांगितलेलं आहे, पण हेनरी मोसले यांनी मूलद्रव्याचं आवर्ती फल हे अणुवस्तुमान नसून अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर असतो असं देखील सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायचंय. नंतर जॉन डाल्टन बद्दल विचारलं गेलं तर जॉन डाल्टन यांनी प्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की अणु जे आहे ते एका मोठ्या पदार्थातील सगळ्यात लहानातील लहान अविभाज्य छोटा घटक आहे, ज्याला कुठल्याही रासायनिक अभिक्रियेद्वारे कुठल्याही केमिकल रिएक्शनद्वारे तुम्ही नष्ट नाही करू शकत. आणि अजून त्यांची एक थिअरी अशी होती की अणु हा कडक अँड भरीव असलेला गोळा आहे. ओके, म्हणजे आन्सर आलं पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे, समजलंय सर्वांना? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, प्रिन्सिपिया हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिले. प्रिन्सिपिया हे बुक लिहिणारे शास्त्रज्ञ कोण होते? अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, जॉन डाल्टन अँड गॅलिलिओ. चला पटापट सगळ्यांनी सांगायचं आहे. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं. जे विद्यार्थी मित्र पोलीस भरती करणार आहे त्या सर्व विद्यार्थी मित्रांकडे आपली सेशनची लिंक गेली पाहिजे. ओके, प्रिन्सिपिया हे पुस्तक कशासाठी होतं आणि ते कोणी मांडलं, हा सुद्धा प्रिव्हियस इयरला विचारलेला प्रश्न आहे. सो हा पुन्हा तुम्हाला विचारला जाईल. अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, जॉन डाल्टन आणि गॅलिलिओ. आन्सर येणार आहे पर्याय नंबर दुसरा योग्य. आयझॅक न्यूटन. न्यूटन हे शास्त्रज्ञ होते ज्यांनी गतिविषयक नियम मांडले, ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. सो हे जे गुरुत्वाकर्षणाचे जे 3 नियम होते ते त्यांनी प्रिन्सिपिया या बुकमध्ये लिहिले. तर बघा पहिला नियम जो होता तो होता जडत्व. ठीक आहे, गतीचं जडत्व दर्शवणारा. दुसरा जो नियम होता तो होता संवेगाचा, संवेग म्हणजे मोमेंटम दर्शवणारा. आणि तिसरा जो नियम होता तो होता प्रतिक्रिया बल. कशाचा होता? प्रतिक्रिया बलाचा होता. म्हणजे काय? एव्हरी ऍक्शन हॅव इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हा जो नियम आहे हा कोणाचा आहे? आयझॅक न्यूटनचा गतीचा तिसरा नियम आहे. ठीक आहे, गतीचे जडत्वाचे सगळे जे उदाहरणं आहेत ते जडत्वाच्या नियमामध्ये जातात. याच्यावरती तुम्हाला उदाहरणं विचारले जातात की बस अचानक थांबली, है ना, चालू बसला ब्रेक लावल्यानंतर प्रवासी पुढच्या साईडला झुकले गेले, हा कुठला नियम आहे? ते असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रिन्सिपिया बुक मध्ये हे तिघही नियम न्यूटन यांनी लिहिले होते. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा कोणता सिद्धांत आहे? सापेक्षतेचा आहे ना. नंतर जॉन डाल्टन यांचा मी आत्ताच सांगितलं तुम्हाला अणुसिद्धांत आहे. आणि गॅलिलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावला होता. समजलंय सगळ्यांना? जाऊया पुढच्या प्रश्नावरती. चला पुढचा प्रश्न बघा, मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता? आपल्या मानवाच्या मेंदूतील सगळ्यात मोठा भाग कोणता असणार आहे? मस्तिष्क स्तंभ, पश्च मस्तिष्क, प्रमस्तिष्क आणि मध्य मस्तिष्क. काय आन्सर येऊ शकतं? मानवी मेंदूचा सगळ्यात मोठा भाग. आता मानवी मेंदूचे 3 टाइप्स आहेत. तुम्हाला जर डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर बॅचला ऍडमिशन नक्की घ्यायचं आहे, कारण बॅच मध्ये मी तुम्हाला पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवते. असं नाहीये की जितके प्रश्न येतील तेवढं शिकवलं जाईल. पूर्ण टॉपिक कव्हर केले जातात बेसिक टू ऍडव्हान्स, की तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करू शकतात. कुठल्याही सामान्य विज्ञानाची एक्झाम जिथेही तुम्ही देत असाल तुमची तिथे बेसिक क्लिअर केले जातात, तयारी केली जाते, है ना.
मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता असणार आहे? तर प्रमस्तिष्काचा. पर्याय नंबर दुसरा योग्य. जसं की आपण डायग्राम मधून समजून घेऊया. हे बघा. प्रमस्तिष्क ज्याला आपण काय म्हणतो रे? सेरेब्रम म्हणतो, है ना? हे बघा इथे तुम्हाला दिसत आहे. हे पूर्ण जो भाग आहे हा आहे सेरेब्रमचा मीन्स प्रमस्तिष्काचा. आता आपल्या मानवी मेंदूचे 3 भाग असतात. एक आहे अग्र मस्तिष्क, दुसरा मध्य मस्तिष्क आणि तिसरा पश्च मस्तिष्क. अग्र मस्तिष्कामध्ये पुन्हा 3 टाईप पडतात. सगळ्यात पहिला टाईप आहे प्रमस्तिष्काचा, नंतर आहे थॅलेमसचा, ठीक आहे, आणि नंतर आहे हायपोथॅलेमसचा. ओके, तर त्याच्यामध्ये या तिघही पार्टमध्ये सगळ्यात मोठा पार्ट किंवा ज्याला तुम्ही मोठा मेंदू म्हणून सुद्धा ओळखतात तो कोणता असतो? हा बघा पूर्ण ह्याच्याने दाखवलाय रेड कलरने. हा पूर्ण काय आहे? प्रमस्तिष्काचा भाग आहे. ठीक आहे. देन तुम्हाला हायपोथॅलेमस दिलेला आहे इथे. हायपोथॅलेमस हायपोथॅलेमस वरती पण बरेचसे प्रश्न विचारले जातात. हायपोथॅलेमस आपल्या शरीरामध्ये पाण्याचा आणि तापमानाचा समतोल ठेवतो. त्याचशिवाय भूक लागणे किंवा पोट भरलेलं आहे हे सुद्धा सांगण्याचं कार्य हायपोथॅलेमस द्वारेच केलं जातं. ठीक आहे. नंतर इथे छोटा मेंदू दिलेला आहे लघु मस्तिष्क. ठीक आहे. याच्याद्वारे शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य केले जाते. काय? शरीराचा तोल सांभाळणे. लक्षात येते का बाळांनो? नंतर तुम्हाला मस्तिष्क स्तंभ सुद्धा दाखवलेला आहे. पिट्युटरी ग्लॅंड ही बघा, ही काय आहे? मास्टर ग्रंथी, ज्याला पीयूषिका ग्रंथी म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पिट्युटरी ग्लॅंड असं म्हणतो. नाहीतर ही जी पिट्युटरी ग्लॅंड आहे हिचे पण 2 टाईप पडतात. एक आहे अँटेरियर पिट्युटरी, दुसरं पोस्टेरियर पिट्युटरी, आणि ह्याच्याद्वारे 9 हार्मोनचं सिक्रेशन केलं जातं आणि पूर्ण बॉडी रेग्युलेट केलं जातं. ठीक आहे. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. ह्याला मास्टर ग्रंथी म्हणतात. काय म्हणतात रे याला? मास्टर ग्रंथी. यावर प्रश्न विचारले जातात. त्याला स्टार मार्क आणि इम्पॉर्टंट करून ठेवायचं आहे. ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. पटापट सेशनच्या लिंकला शेअर करून घ्या. सेशनला लाईक करा जेवढे प्रेझेंट आहे. आता बघा, खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही? असा कुठला आजार आहे सांगा बरं की ज्याचा प्रसार डास चावल्याने नाही होणार तुम्हाला? म्हणजे ज्याचा प्रसार करण्यासाठी वेक्टर म्हणून जो काम करतो तो मच्छर नाहीये, मॉस्किटो नाहीये. ठीक आहे. टायफॉइड, झिका, मलेरिया आणि डेंग्यू. आता ऑब्व्हियसली तुम्हाला मलेरिया आणि डेंग्यूचं कन्फर्म माहितीये डास चावल्याने होतात. ठीक आहे. उरलं काय? झिका अँड टायफॉइड. काय आन्सर येऊ शकतं? प्रत्येकाने आन्सर कमेंट मध्ये द्यायचंय. ठीक आहे. तुमचे आन्सर आणि कोणी आन्सर दिलेलं आहे नाव लक्षात राहतं नेहमी. काय आन्सर येऊ शकतं? टायफॉइड, झिका, मलेरिया किंवा डेंग्यू. तर आपलं आन्सर येणार आहे टायफॉइड, कारण टायफॉइड जो आहे हा डास चावल्याने होत नाही. बट झिका, मलेरिया आणि डेंग्यू जो आहे हा डास चावल्यानंतरच होतो. टायफॉइड जो आहे सॅल्मोनेला टायफी नावाच्या जंतूमुळे होतो. ठीक आहे. हे तुम्ही जर दूषित अन्न वगैरे खाल्लं तरी सुद्धा टायफॉइड तुम्हाला होतो. ठीक आहे. समजलेलं आहे? साल्मोनेला टायफी नावाचा काय असतं? लिहून देते मी. साल्मोनेला टायफी नावाचा कोण आहे? हा बॅक्टेरिया आहे, ज्याला तुम्ही काय म्हणणार? जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे. ठीक आहे. समजलंय? चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढवल्यास युरिनद्वारे उत्सर्जित केली जातात? तुमच्या शरीरामध्ये जीवनसत्वे आहेत, है ना? सगळ्यांच्याच शरीरामध्ये आहे. काही जीवनसत्वे हे फॅट सॉल्युबल आहे आणि काही जीवनसत्वे वॉटर सॉल्युबल आहे. बरोबर? मग आपल्या शरीरामध्ये समजा आपण खूप जास्त जीवनसत्व घेऊन टाकले, ठीक आहे, खूप जास्त जीवनसत्व तुम्ही खात असाल किंवा असे काही फूड तुम्ही खाताय की ज्याच्यातून तुम्हाला खूप जीवनसत्व मिळत आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचंय अति तिथे मातीच होते. कुठलीच गोष्ट अति करायची नसते, कारण ती अति झाल्यावर त्याची माती लवकरात लवकर होते, है ना? जसं की जीवनसत्व आपल्याला लागणारी अत्यंत आवश्यक पण कमी प्रमाणात लागणारी आहे. ती जास्त घेतल्यानंतर त्याच्या अधिक्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतात. पण असे कुठले जीवनसत्व आहे की जे तुम्ही जास्त जरी घेऊन टाकले तरी शरीराला त्याचा त्रास होणार नाही, बट ते युरिनद्वारे उत्सर्जित केले जाते. फक्त अ आणि ब म्हणजे ए विटामिन, ए अँड बी विटामिन, बी अँड सी विटामिन, की पूर्ण अ, ब, क, ड? काय आन्सर येऊ शकतं? बी अँड सी म्हणजे पर्याय नंबर तिसरा योग्य.
जे विटामिन वॉटर सॉल्युबल आहे, जे पाण्यात विरघळतात, ऑब्व्हियस आहे जे पाण्यात विरघळणार आहे, ते युरिन द्वारे शरीराच्या बाहेर सुद्धा जाणार आहे. पण जे फॅटमध्ये सॉल्युबल आहे, जे मेदामध्ये विरघळतात, जसं की ए, डी, ई, के हे जे विटामिन आहे, हे मेदामध्ये विरघळणारे विटामिन आहे. सो ते आपल्या यकृतामध्ये स्टोअर होतात, आपल्या फॅट्समध्ये राहतात, ते बाहेर जाऊ शकत नाही. उलट ते जर जास्त झाले, तर आपल्याला त्रासही लागू शकतो. ठीक आहे? तर आजसाठी इतकंच. आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने लेक्चर समजलं असणार आहे आणि असेच वीकली जे तुम्ही क्लास करतात संडे टू संडे सायन्सचे ते तुम्हाला आवडतही असणार आहे. जर तुम्हाला आणखीन काही टॉपिक हवे असतील किंवा त्यावरचे क्वेश्चन आन्सर हवे असतील, तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुन्हा भेटूया नवीन क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ॲप सुद्धा आहे, ॲपला डाउनलोड करून ठेवा.